अवघ्या 4 ते 5 दिवसात देशभरात पेट्रोल आणि डिझेलच्या दरात पुन्हा वाढ। मुंबईत पेट्रोल 91 पैशांनी तर हायस्पीड डिझेल 94 पैशांनी महागलं। आठवड्याभरापूर्वी पेट्रोल डिझेलचे दर 3 रुपयांनी वाढले असता आता पुन्हा दरवाढ। मर्यादित इंधन साठ्यामुळे पेट्रोल डिझेल आणि सीएनजीसाठी वाहनांच्या रांगा। पुणे, अमरावती, चंद्रपूर आणि वाशिम जिल्ह्यात इंधनासाठी नागरिक ताटकळत, तर अनेक ठिकाणी नो स्टॉपचे फलक। भारत रशियाकडून कच्च्या तेलाची खरेदी सुरूच ठेवणार। सूत्रांची माहिती। अमेरिकेकडून रशियन कच्च्या तेलावरील निर्बंधांमध्ये 30 दिवसांची तात्पुरती सवलत, मात्र निर्बंध लादण्याचा किंवा शिथिल करण्याचा भारतावर परिणाम नाही। समुद्राच्या खालून भारतात पाईपलाईन आणण्याचा विचार। पंतप्रधान मोदींच्या दौऱ्यात याच मुद्द्यावर चर्चा सुरू। आमदार गोपीचंद पडळकर यांचा दावा। नीट पेपरफुटी प्रकरणात शिवराज मोटेगावकरला 9 दिवसांची सीबीआय कोठडी। मोटेगावकर लातूरमधील नामांकित आरसीसी क्लासेसचा संचालक। सीबीआयचं पथक लातूरमध्ये ठाण मांडलं। मुंदू अशोक खराचा आज ईडी ताबा घेणार। नाशिक कोर्टाकडून ईडीला ताबा घेण्याची परवानगी। खराच्या विविध बँक खात्यांमधील संशयास्पद व्यवहारांवर ईडीचा तपास सुरू। देशभरातील 12.5 लाख औषधांच्या दुकानांचा उद्या देशव्यापी बंद। ऑनलाईन आणि बेकायदा औषध विक्रीला केमिस्ट संघटनांचा कडाडून विरोध। सरकारनं दखल न घेतल्यास बेमुदत संपाचा इशारा। मुंबईतील वांद्रे पूर्व स्टेशन परिसरात रेल्वेकडून 2 दिवस अतिक्रमण हटाव मोहीम। गरीबनगरमधील अनेक वर्षांपासूनच्या बेकायदेशीर झोपड्या अखेर हटवणार। नोटीस न देता कारवाई केल्याचा स्थानिकांचा आरोप। दोन 2026 मध्ये अवकाळीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना सरकार भरपाई देणार। शासन निर्णय जाहीर। बाधित शेतकऱ्यांसाठी 164 कोटी 83 लाखांचा निधी मंजूर। तीर्थक्षेत्र आणि गडकिल्ले संवर्धनासाठी राज्य सरकारकडून 993 कोटींचे आराखडे मंजूर। विकास कामांना वेग देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश।